विद्यार्थी मित्रांनो, 28 डिसेंबरच्या M1च्या पेपरमध्ये पेपर कसा सोडवायची डिटेलमध्ये आयडिया या पेपर सोल्युशनच्या व्हिडिओमध्ये मी आता तुम्हाला क्लिअर करणार आहे। सो व्हिडिओ पूर्ण बघा। पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कॉन्फिडन्स येईल की यार M1 मला आता जमतोय। मी अभ्यास केला होता पण मला कळालं पेपर कसा सोडवायचा, क्वेश्चन कसे सिलेक्ट करायचे, ऑरला ऑर काय असतं, कुठला क्वेश्चन घ्यायचा, स्टँडर्ड आन्सर काय पाहिजे, पूर्ण आयडिया क्लिअर होईल आणि वेगळाच कॉन्फिडन्स येऊन जाईल की यस मी आता M1 स्कोर करू शकतो। सो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक जस्ट अनाउन्समेंट करायची मित्रांनो, तुम्ही जर आपलं पर्पल ॲट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड केलं आणि ॲपवरून M1चा कोर्स जर सबस्क्राइब केला तर सध्या एक जबरदस्त मेगा ऑफर आम्ही ठेवलेली आहे। तुम्ही M1चा कोर्स जर सबस्क्राइब करता तर M1 सोबत तुम्हाला बाकी 6 विषयांचे IMP क्वेश्चन एकदम फ्री आहे। यस, तुम्ही बरोबर ऐकलं, बाकी 6 विषयांचे IMP क्वेश्चन एकदम फ्री आम्ही दिलेले आहे। म्हणजे M1चा एक कोर्स आपण सबस्क्राइब करतो त्याच्यासोबत तुमचे बाकीचे 6 विषय गॅरंटेड स्कोर होऊन जातात। यस, बघा M1चा कोर्स सबस्क्राइब केल्यानंतर बाकी तुम्हाला SME तुम्हाला कंपल्सरी आहे, त्याचं पेपर सोल्युशन आहे, पेपर पॅटर्न आहे आणि IMP क्वेश्चन आहे, अगदी फ्री आहे। त्याच्यानंतर फिजिक्स केमिस्ट्रीचं पण आहे, नंतर PPS, त्यानंतर तुम्हाला BEE आणि ग्राफिक्स एवढ्या विषयांचे IMP क्वेश्चन तुम्हाला अगदी फ्री आहे। सो एक M1चा कोर्स सबस्क्राइब केला तुम्हाला बाकी विषय अगदी फ्री भेटणार आहे। सो M1 करा आणि त्यासोबत बाकीचे विषय सुद्धा तुमचे निघून जातील। यस, सो आता आपण व्हिडिओ सुरुवात करूया। सो आपला एंड सेम पेपर सोल्युशन स्टार्ट करूया। आज आपण एक क्वेश्चन पेपर बघतोय, एकदम सिंपल असते। एंड सेमची क्वेश्चन पेपर किती मार्क्स आहे? 70 मार्क्स आहे। आता लक्ष द्यायचं, ज्या वेळेला तुमचा हा 2019चा पॅटर्न आला होता त्यावेळेला पहिली जी क्वेश्चन पेपर होती ती 70 मार्क्सची पूर्ण क्वेश्चन पेपर ही प्रॉब्लेम बेस होती, ठीक आहे। यस, पण आता मागच्या 2 वर्षापासून ज्या क्वेश्चन पेपर येत आहेत त्याच्यामध्ये एक 10 मार्काला MCQ येत आहेत। चेंज काय झाला सांगतो तुम्हाला मी। जो क्वेश्चन आपल्याला 6 मार्कला विचारत होते, 6 मार्क किंवा 7 मार्कला, तो क्वेश्चनचे एक मार्क कमी झाले। आता लक्ष द्या कसं, इथे 6 6 6 म्हणजे किती झाले? 8 झाले, बरोबर। त्याच्यात आता हे काय केले त्यांनी 5 5 5 सेम क्वेश्चन सेम पॅटर्न, फक्त हे 5 5 मार्काला केले, बरोबर। आणि 10 MCQ टाकले तिकडे। किती MCQ टाकले? 10 MCQ टाकले, ठीक आहे। आता ही मी 6 मार्काची म्हणजे 2019ची क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून देतो। लक्ष द्या, डिस्कस करूया कसं आहे। क्वेश्चन 1ला और क्वेश्चन 2 आहे। क्वेश्चन 1ला और क्वेश्चन 2 असतो, बरोबर, पहिली बात। दुसरी बात, क्वेश्चन 1 मध्ये किती क्वेश्चन आहे? 3 क्वेश्चन आहे। तिन्ही क्वेश्चन किती मार्काला? 6 मार्काला। चला आता हे बघा, पहिला जो क्वेश्चन आहे तो कसला आहे? डायरेक्ट डिफरन्सिएशनचा। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? डायरेक्ट डिफरन्सिएशन करायचं आहे। Z इज इक्वल टू इक्वेशन दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय म्हणतंय? हे म्हणतंय, बरोबर। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? झेडचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह x घेऊन परत त्या डाबा z बाय डाबा x चा डेरिव्हेटिव्ह परत विथ रिस्पेक्टिव्ह x घ्यायचा आहे। क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे। नेक्स्ट पुढे चला, तसंच याचा पण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह करायचा आहे, ठीक आहे। यस, आता पुढे चला, जो दुसरा क्वेश्चन आहे बाय युजिंग युलर्स थेरम। आता तुम्हाला माहीत आहे, मी तुम्हाला हा टाईप एकदम सिस्टमॅटिक पूर्ण व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या हाच एक्सप्लेन केलेला आहे। युलर्स थेरममध्ये किती टाईप असतात? 2 टाईप असतात। मग त्या 2 टाईपपैकी एक टाईप इथे येणार, एक टाईप इथे येणार, ठीक आहे। म्हणजे एकमेकाला ऑर असणार ते 2 टाईप। क्लिअर इथपर्यंत? असं चला पुढे। त्याच्यानंतर तिसरा जो क्वेश्चन असतो तो कंपल्सरी कंपोजिट फंक्शनचा क्वेश्चन असतो। कंपल्सरी कसला? कंपोजिट फंक्शनचा। हा जो क्वेश्चन बघितला तुम्ही कंपोजिट फंक्शनचा क्वेश्चन आहे। कसं ओळखलं कंपोजिट फंक्शन आहे? तुम्हाला लेफ्ट हँड साईडला पण डेरिव्हेटिव्ह दिसेल, राईट हँड साईडला पण डेरिव्हेटिव्ह दिसेल आणि काहीतरी 2 इक्वेशन असे दिसतील। हे बघा, u इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, v इज इक्वल टू 2xy अँड z इज इक्वल टू f ऑफ uv। म्हणजे तुम्हाला काय करायचं असतं? स्टार्टिंगचा व्हेरिएबल शोधायचा असतो। स्टार्टिंगचा व्हेरिएबल आहे झेडचा विथ रिस्पेक्टिव्ह घ्यायचा x, झेडचा विथ रिस्पेक्टिव्ह घ्यायचा y। कंपोजिट फंक्शन कसं करायचं ते सगळं सांगितलेलं आहे, ठीक आहे। यस, आता पुढे चला, हा जो दुसरा क्वेश्चन आहे, हा जो पहिलं जे गणित आहे हे कसलं आहे? व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंटचं गणित आहे। व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंटचं गणित कसं ओळखलं? 2 इक्वेशन दिलेले असतील आणि अशा काहीतरी टर्म दिलेल्या असतील। हे बघा, यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉन्स्टंट वाय, व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉन्स्टंट वाय, यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय कॉन्स्टंट एक्स, व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय कॉन्स्टंट एक्स, ठीक आहे। यस, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टंट दिसतील। क्लिअर इथपर्यंत? व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंटचं गणित आहे। हे कसलं गणित आहे?
आहे युलर्स थेरमच्या फर्स्ट टाईपचं गणित आहे आणि हे जे कसलं गणित होतं युलर्स थेरमच्या दुसऱ्या टाईपचं गणित होतं. दुसऱ्या टाईपचं गणित कसं ओळखलं? टी इज इक्वल टू किती टर्म आहे? एक दोन टर्म आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त टर्म असतील तर कितवा टाईप? दुसरा टाईप. आणि टी इज इक्वल टू किंवा यू इज इक्वल टू एकच टर्म असेल तर कितवा टाईप? पहिला टाईप. ठीक आहे. येस. आता पुढे चला. हा पहिल्या टाईपचं गणित आहे, ते दुसऱ्या टाईपचं गणित होतं. हे सुद्धा कंपोजिट फंक्शनचं गणित आहे. कसं ओळखलं? दोन इक्वेशन दिलेले आहे. झेड इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय म्हणतंय, देन शो दॅट हे शो करायचं आहे. बरोबर. म्हणजे याच्यात तुम्हाला काय करावं लागेल? स्टार्टिंगचा व्हेरिएबल शोधावं लागेल. स्टार्टिंगचा व्हेरिएबल शोधल्यानंतर फॉर्म्युला बनवावं लागेल. ठीक आहे. कसं काय ते सगळं सांगतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 ला और क्वेश्चन नंबर 4 असतो. आता क्वेश्चन नंबर 3 ला और क्वेश्चन नंबर 4 असतो. क्वेश्चन नंबर 3 आणि 4 ह्या 2019च्या क्वेश्चन पेपरमध्ये जॅकोबियनचा क्वेश्चन आहे. कुठला? जॅकोबियन. जे युनिट आपलं 4th आहे, ॲप्लिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्शिएशन. ठीक आहे. येस. त्याच्यामधला हे 3 क्वेश्चन आहे. किती टाईप आहे त्याच्यामध्ये? 6 टाईप आहे. मग 6 टाईपवरती 6 क्वेश्चन येतात. आता चला पहिलं गणित कसलं आहे? कसं ओळखलं बघा. 1 2 3 इक्वेशन आहे आणि तुम्हाला हे फाइंड करायचं आहे. मग आता जे इंटू जे डॅश, आता मी 6 टाईप पहिले बोलतो. किती टाईप बघितले आपण? 6 टाईप बघितलेले आहे तुम्ही. पहिला टाईप कुठला? जे इंटू जे डॅश इज इक्वल टू 1. दुसरा टाईप कुठला? इम्प्लिसिट फंक्शन. तिसरा टाईप कुठला? फंक्शनल डिपेंडंट इंडिपेंडंट. चौथा टाईप कुठला? मॅक्झिमम मिनिमम. पाचवा टाईप कुठला? एरर फंक्शन. 6वा टाईप कुठला? लॅग्रेंजस मेथड. आता इकडे किती इक्वेशन आहे बघा. पहिलं गणित कसलं आहे? 1 2 3 इक्वेशन आहे आणि किती व्हेरिएबल दिसत आहेत? 6 व्हेरिएबल दिसत आहेत. मग आता आपलं आधीच ठरलंय बघा, मी व्हिडिओ बनवताना पण त्याच्यामध्ये सांगितलेले 3 इक्वेशन असतील आणि 6 व्हेरिएबल दिसले, वरती 3 खालती 3, तर कसला कन्सेप्ट आहे? जे इंटू जे डॅशचा कन्सेप्ट आहे. म्हणजे हे गणित कसलं झालं? जे इंटू जे डॅशचं गणित झालं. ठीक आहे. ओळखणं सोपं आहे. पुढे चला दुसरं गणित. आता हे तिसऱ्यामधलं दुसरं गणित. एक्झामाइन वेदर यू इज इक्वल टू दिलाय, व्ही इज इक्वल टू दिलाय. फंक्शनल डिपेंडंट हा टाईप लगेच ओळखला जातो. डिपेंडंट आहे का इंडिपेंडंट आहे, फंक्शनल डिपेंडंट आहे और इंडिपेंडंट आहे, हा टाईप लगेच ओळखला जातो. कारण क्वेश्चनमध्येच तुम्हाला दिलेलं असतं फंक्शनली डिपेंडंट. ठीक आहे. सिंपल आहे. त्याच्यानंतर फाइंड द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2/x प्लस 2/y. कसलं गणित आहे? एक्स्ट्रीम व्हॅल्यू असू द्या, स्टेशनरी पॉईंट्स असू द्या, कसलं गणित असतं? मॅक्झिमम मिनिममचं गणित असतं. ठीक आहे. यस. पुढे चला. त्यालाच ऑर. आता पहिलं कसलं गणित झालं? जे इंटू जे डॅशचं. लक्षात ठेवा, पहिलं झालं जे इंटू जे डॅशचं, दुसरं झालं डिपेंडंट इंडिपेंडंटचं, तिसरं झालं मॅक्झिमम मिनिममचं. हे 3 टाईप. आता पुढे चला हे गणित बघूया. 1 2 3 इक्वेशन दिलेले, 3 इक्वेशन दिलेले आणि किती व्हेरिएबल दिसत आहेत? 2च व्हेरिएबल दिसत आहेत. म्हणजे कसलं गणित आहे? इम्प्लिसिटचं गणित आहे. 2 इक्वेशन असू द्या, 3 इक्वेशन असू द्या, पण 2च व्हेरिएबल जर दिसले, न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला एक, कसलं गणित आहे? इम्प्लिसिटचं. म्हणजे हा कितवा टाईप झाला? 4था टाईप. बघा बरं का. त्याच्यानंतर हे जे गणित आहे याच्यामध्ये पर्सेंटेज दिसतंय तुम्हाला. पर्सेंटेज दिसतंय म्हणजे कसलं गणित आहे? एरर फंक्शनचं गणित आहे. क्लिअर इथपर्यंत. आणि त्याच्यानंतर जे तिसरं गणित आहे युजिंग लॅग्रेंजस मेथड, इथं डायरेक्टली म्हटलेलं आहे त्यांनी लॅग्रेंजस मेथडचं गणित आहे. क्लिअर इथपर्यंत. म्हणजे असे एकूण 6 टाईप आहे, वरती 3 खालती 3 असं. ठीक आहे. कुठले? आता ते मिक्सअप होऊ शकतात क्वेश्चन पेपरनुसार. आता चला त्याच्यानंतर आहे 5वा आणि 6वा क्वेश्चन. 5व्याला और 6वा क्वेश्चन. 5वा क्वेश्चन फार सोपा असतो. तुम्ही जर 3-4 मागच्या क्वेश्चन पेपर बघितला तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की 5वा क्वेश्चन सोपा असतो. ठीक आहे. येस. आपल्या वेनुसार 5वा क्वेश्चन सोपा असतो. आता 5व्या क्वेश्चनमध्ये पहिला जो क्वेश्चन असतो तो कन्सिस्टंट इनकन्सिस्टंटचा असतो. दुसरा जो क्वेश्चन असतो तो लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंटचा क्वेश्चन असतो. आणि तिसरा जो क्वेश्चन असतो त्याच्यामधला तो ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचा असतो. कुठला? ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, जे की आपण व्हिडिओमध्ये एक टाईप लिहिलेलं आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ऑर्थोगोनल मॅट्रिक्समध्ये काय करायचं असतं? A इंटू A ट्रान्सपोज इज इक्वल टू आय दाखवायचं असतो, किंवा A इंटू A इनवर्स इज इक्वल टू आय दाखवायचं आहे, किंवा A इनवर्स म्हणजेच काय असतो? A ट्रान्सपोज असतो, किंवा डिटर्मिनंट काय असतो? +-1 असतो. क्लिअर इथपर्यंत? ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता ह्या ऑर्थोगोनल मॅट्रिक्सच्या जागी प्रश्न येऊ शकतो लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचा. ठीक आहे. लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढे चला. परत इथं कन्सिस्टंट इनकन्सिस्टंटच टाईप आहे हा. सिस्टीम ऑफ इक्वेशन ओळखायचे आहे तुम्हाला, इन्व्हेस्टिगेट करायचं. सिंपल टाईप आहे हा. त्याच्या सोबती कसला असतो? डिपेंडंट इंडिपेंडंट. मग तुम्ही आता तुमच्या लक्षात असं आलं असेल
की क्वेश्चन नंबर 5 मध्ये पण बी हा लिनियर डिपेंडंट और इंडिपेंडंटचा असतो आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये पण बी हा लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंटचा असतो. म्हणजे तुमच्या लक्षात असं आलं की लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंट सगळ्यात मोस्ट IMP क्वेश्चन आहे. तो वरती पण असतो खालती पण असतो. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. नेक्स्ट पुढे असतो हे सर्किट असतं. आता हे काही करायची गरज नसते. ठीक आहे. यस. चला पुढे. त्याच्यानंतर 7वा प्रश्न इंटरेस्टिंग असतो. 7वा प्रश्न बघा. पहिला प्रश्न असतो आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टरचा. कंपल्सरी प्रश्न येणार आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टरचा. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो कंपल्सरी असतो कॅली हॅमिल्टनचा. कुठला? कॅली हॅमिल्टनचा. आणि तिसरा प्रश्न जो असतो तो फाइंड द मॉडेल मॅट्रिक्स पीचा, म्हणजे डायगोनलाइज द मॅट्रिक्स. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. हे तिन्ही प्रश्न एकदम सिंपल असतात. ठीक आहे. यस. यालाच ऑर काय आहे बघा. परत आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर आहे. म्हणजे आयगन व्हॅल्यूला आयगन वेक्टर काय? ऑर आहे. परत काय दिसतंय तुम्हाला? कॅली हॅमिल्टन थेरम दिसतोय. म्हणजे तुमच्या लक्षात असं आलं की कॅली हॅमिल्टनलाच कॅली हॅमिल्टन थेरम काय आलाय? ऑर आलाय. क्लिअर इथपर्यंत? असं. त्याच्यानंतर असतं रिड्यूस द फॉलोइंग क्वाड्रॅटिक फॉर्म टू सम ऑफ सिक्वेन्स फॉर्म. क्वाड्रॅटिक फॉर्म टू कॅनॉनिकल फॉर्ममध्ये करायचं असतं. म्हणजे हा क्वाड्रॅटिक फॉर्म दिलेला आहे, याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये करायचं असतं. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये केल्यानंतर पुढे सेम आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर सारखं सॉल्व्ह करायचं असतं. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. यस. आता पुढे चला. ही असते अशी क्वेश्चन पेपर. आता ह्या क्वेश्चन पेपरमध्ये माझ्या वेने तुम्ही कुठला क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे होता आपल्या कोर्सच्या हिशोबाने कुठले गणित होते? हे तीन गणित तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायला पाहिजे होता. कारण व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट सिंपल टाईप आहे, युलर्स सिंपल टाईप आहे, कंपोजिट सिंपल टाईप आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 3 आणि 4 मध्ये जर तुम्ही जॅकोबियनमधले 6चे 6 टाईप केलेले असतील तर तुम्हाला तिन्ही 6चे 6 क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातात. म्हणजे 3 घ्या किंवा 4 घ्या तुमच्या हिशोबाने. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आणि 6 मध्ये मला जर विचाराल तर मी सांगेल तुम्हाला 5 सॉल्व्ह करा. का 5 सॉल्व्ह करा? तर कन्सिस्टंट इनकन्सिस्टंट आहे, लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंट आहे आणि इथं एकदम सिंपल प्रश्न आहे बघा. डिटर्मिनंट ऑर्थोगोनल मॅट्रिक्स डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ ABC व्हेन A इज ऑर्थोगोनल विथ वेअर दिलेलं आहे. मग ती ए मॅट्रिक्स दिलेली, तुम्हाला ABCच्या व्हॅल्यू सॉल्व्ह करायच्या. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स एकदम सिंपल आहे. मग जर हा ऑर्थोगोनलचा प्रश्न नाही आला तर कसला येईल? लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचा. आणि ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आणि लिनियर ट्रान्सफॉर्मेशन एकदम सिंपल टाईप आहे दोघे पण. क्लिअर इथपर्यंत? मग ज्याच्यामध्ये ऑर्थोगोनल आलेला आहे तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा किंवा लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आलेलं आहे तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये 15 मार्क मिळून जातील. असं. त्याच्यानंतर असतो 7वा आणि 8वा. 7वा आणि 8वा दोन्ही पण सेम आहे. मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे कोर्समध्ये. आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर कसं सॉल्व्ह करायचे, कॅली हॅमिल्टन कसं सॉल्व्ह करायचं. कॅली हॅमिल्टन तर कॅल्सीवरच आहे त्याच्यामुळे हे क्वेश्चन सॉल्व्ह होईल, तो पण सॉल्व्ह होईल. मॉडेल मॅट्रिक्स P सिंपल आहे, काहीच नाही करायचं. x1 फक्त आपण जे रो मध्ये लिहितो ते शेवटी फक्त कॉलममध्ये लिहायचं. x1 x2 x3 त्यालाच मॉडेल मॅट्रिक्स P म्हणतात. डायगोनल मॅट्रिक्स काय लिहायचे? जे तुमचे आयगन व्हॅल्यू आलेले आहे λ1 0 0 0 λ2 0 0 0 λ3 λ1 λ2 λ3च्या व्हॅल्यू तिकडे टाकायच्या आहे. ठीक आहे. यस. असं आहे. मग मी पुढे क्वेश्चन पेपर पूर्ण सॉल्व्ह करून दिलेले आहे. आता याच्यातले मी ऑरचे क्वेश्चन नाही सॉल्व्ह केले, फक्त कुठले सॉल्व्ह केले? मी जे सांगितले तुम्हाला इतक्यात एक्सप्लेन केले ते क्वेश्चन सॉल्व्ह केले. हा बघा काय क्वेश्चन आहे बघा. x इक्वल टू u tan v, y इक्वल टू u sec v, प्रूफ दॅट. हे प्रूफ करायचं आहे. म्हणजे कसलं गणित आहे? व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंटचं गणित आहे. आता व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंटचं गणित आलं तर तुम्हाला माहिती आहे की काय करायचं? पहिल्यांदा नंबर द्यायचे. 1 2 3 4 नंबर दिले बरोबर. त्याच्यानंतर LHS ऑब्झर्व करायचे. LHS काय आहे? x आणि y. LHS कुठं? इथं बेसला आहे, चारही ठिकाणी बेसला आहे बघा. इथं y इथं y इथं y इथं y, म्हणजे चारही ठिकाणी बेसला आहे. मग चारहींना काय करून घ्यायचं? रिलेशन माहिती करून घ्यायचं, रिलेशन म्हणून घ्यायचं. रिलेशन म्हणजे काय? जो व्हेरिएबल ॲबसेंट असतो तो काय करायचा असतो? इलिमिनेट करायचा असतो. ठीक आहे. यस. सिंपल आहे. मग आता मी पहिली टर्म सॉल्व्ह केली, दुसरी सॉल्व्ह केली, तिसरी सॉल्व्ह केली, चौथी सॉल्व्ह केली. चारही उचलल्या तिथं ठेवल्यानंतर तुम्हाला LHS इक्वल टू RHS भेटणार. ठीक आहे. एकदम सिंपल एक्सप्लेन केलेलं आहे बघा. आता इथं बघा UXY काय नाही दिसत आहे? व्ही नाही दिसत आहे. मग इलिमिनेट व्ही. दोन्ही इक्वेशन लिहून घेतले. व्ही कुठं अडकलेला आहे? टॅन आणि सेकमध्ये अडकलेला आहे. व्ही जर म्हणजे कुठलाही व्हेरिएबल जर एखादा अँगलमध्ये अडकलेला असेल तर आपण काय करत असतो? स्क्वेअरिंग करत असतो. क्लिअर इथपर्यंत? असं. मग ते लिहिलेलं आहे. स्क्वेअरिंग केलं. मग एक रिलेशन तुम्हाला माहिती आहे sec² - tan² किती असतो? 1 असतो. मग त्याच्यामुळे मी दुसऱ्या
दुसऱ्यातनं पहिला मायनस केला. क्लिअर इथपर्यंत? इथं सॉल्व्ह केलं, पुढे डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केले. तसंच इलिमिनेट काय म्हणतंय? यू म्हणतंय. काय यू म्हणतंय? VXY. इलिमिनेट काय? यू. मग आधी सांगितलंय तुम्हाला रिलेशन म्हणजे काय? जो व्हेरिएबल ॲबसेंट असतो तो काय करायचा असतो? इलिमिनेट करायचा असतो. ठीक आहे. येस, तसंच आहे पूर्ण गणित. एकदम सिंपल आहे. पूर्ण गणित सॉल्व्ह करून टाका. ठीक आहे. यस, समजून जाईल लगेच. यूचा विथ रिस्पेक्ट टू वाय कॉन्स्टंट एक्स, मग इलिमिनेट काय? व्ही. का बरं इलिमिनेट व्ही आहे? UYX काय नाही दिसत आहे? व्ही नाही दिसत आहे, मग इलिमिनेट व्ही असं. मग ते दोन्ही इक्वेशन लिहून घेतले, गिवन, सॉल्व्ह केलं. एकदम सोपं आहे. LHS इज इक्वल टू RHS दाखवलं. LHS इज इक्वल टू RHS दाखवलं. त्याच्यानंतर दुसरं गणित आहे. कसलं गणित आहे? युलर्स थेरमचं. मग आता युलर्स थेरममध्ये तुम्हाला कंपल्सरी काय सॉल्व्ह करावं लागतो? n सॉल्व्ह करावं लागतो. n कसा घ्यायचा? मग u इज इक्वल टू एकच टर्म आहे. u इज इक्वल टू एकच टर्म असेल तर कितवा टाईप? पहिला टाईप. u इज इक्वल टू 2 किंवा 2 पेक्षा जास्त टर्म असतील तर कितवा टाईप? दुसरा टाईप. मग u इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x प्लस वाय अपॉन रूट एक्स प्लस रूट वाय असं गणित दिलेलं आहे. मग मी हे गणित लिहून घेतलं. बरोबर. साइन इनवर्स आहे. पहिला टाईप असेल तर सगळे ट्रिग्नोमेट्रिक लेफ्ट हँड साईडला घेऊन जायचे. मग साइन इनवर्सला इकडे नेलं, साइन यू झाला. पुढे चला, इकडनं वरतून x कॉमन घेतला, रूट एक्स कॉमन घेतला. याचा रोल संपतो. याला डायरेक्टली लिहून टाकायचं असतं फाय ऑफ वाय अपॉन एक्स. मग हे सॉल्व्ह करायचं असतं. जी एक्सची पॉवर येते त्यालाच काय म्हणतो आपण? n म्हणतो. मग पहिला फॉर्म्युला लिहिला, x डाबा u बाय डाबा x प्लस y डाबा u बाय डाबा y इज इक्वल टू n f ऑफ u अपॉन f डॅश ऑफ u. n म्हणजे आहे 1/2 आणि जो हा साइन इनवर्स तुम्ही इकडे घेऊन गेले होते, या साइन यूला काय म्हणायचं असतं? f ऑफ u म्हणायचं असतं. मग f ऑफ u म्हटलं झालं. f डॅश ऑफ u काय येणार? साइन यूचा डेरिव्हेटिव्ह. साइन यूचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस यू. मग तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले माहिती आहे. साइन अपॉन कॉस काय असतो? टॅन असतो. त्याला काय म्हटलं? g ऑफ u. मग हा दुसरा फॉर्म्युला लिहिला, एक्स स्क्वेअर डाबा 2u अपॉन डाबा एक्स स्क्वेअर प्लस 2x u डाबा 2u अपॉन डाबा एक्स डाबा y प्लस वाय स्क्वेअर, इथं 2xy डाबा 2u अपॉन डाबा एक्स डाबा y प्लस वाय स्क्वेअर डाबा 2u अपॉन डाबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू g ऑफ u इन ब्रॅकेट g डॅश ऑफ u -1. ठीक आहे. येस. मग आता g ऑफ u माहिती आहे, उचलला, इथं ठेवला. पुढे g डॅश ऑफ u 1/2 तसाच, टॅन यूचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर यू. ओके, इथपर्यंत तर एकदम सोपं आहे. आता याच्यानंतर काय करायचं? परत ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला वापरायचा. सेक स्क्वेअर यूचा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला काय असतो? 1 प्लस टॅन स्क्वेअर यू. सेक स्क्वेअर यूचा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला काय असतो? 1 प्लस टॅन स्क्वेअर यू. मग मी 1 प्लस टॅन स्क्वेअर यू टाकला तिकडे. 1 प्लस टॅन स्क्वेअर यू इज इक्वल टू सेक स्क्वेअर यू. सेक स्क्वेअर यूच्या जागी 1 प्लस टॅन स्क्वेअर यू टाकला तिकडे. पुढे सिम्प्लिफिकेशन केलं तर आन्सर आलं. इतकं सोपं आहे. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर तिसरं गणित पण तसंच आहे. कसलं आहे? कंपोजिट फंक्शनचं गणित कसं ओळखलं? 2 इक्वेशन आहे. z इज इक्वल टू f ऑफ एक्स वाय. देन शो दॅट इकडनं पण तुम्हाला डाबा बाय डाबा दिसतो, इकडनं पण तुम्हाला डाबा बाय डाबा दिसतो. ठीक आहे. मग एकदम सिंपल गणित आहे बघा. स्टार्टिंगचा व्हेरिएबल ओळखायचा असतो. स्टार्टिंगचा व्हेरिएबल कुठला आहे? z म्हणजे स्टार्टिंगचा व्हेरिएबल झाला z. मग z घेतला. बरोबर. मीडिएटर कुठले बघा. आता z पासनं कुठपर्यंत जायचं तुम्हाला? आर आणि यू आणि थिटापर्यंत जायचं आहे. त्यांना मीडिएटर काय आहे? XY आहे. मग मीडिएटर झाले XY. त्याच्यानंतर एंड व्हेरिएबल कुठला? यू आणि थिटा. मग पहिला यू घेतला, नंतर काय घ्यायचा? थिटा घ्यायचा. किती डायग्राम तयार होतील? 2 डायग्राम तयार होतील. पहिली डायग्राम. मग आता बघा फॉर्म्युला कसा बनवला? डाबा z बाय डाबा यू, डाबा z बाय डाबा यू, डाबा z बाय डाबा x, डाबा x बाय डाबा यू. हे बघा, डाबा z बाय डाबा x, डाबा x बाय डाबा यू. मग आता साइन कुठलं? प्लस डाबा z बाय डाबा y, डाबा z बाय डाबा यू, डाबा z बाय डाबा y, डाबा z बाय डाबा यू असं. ठीक आहे. येस. मग ते पुढे सॉल्व्ह केलं, ते उचललं, तिकडे ठेवलं, सिम्प्लिफिकेशन केलं, इक्वेशन नंबर 1 म्हटलं. तसंच आहे स्टेप 2. आता विथ एंड व्हेरिएबल यू होता, आता काय घेतला? थिटा घेतला, फॉर्म्युला लिहिला, परत व्हॅल्यू सॉल्व्ह केल्या. इक्वेशन 1 आणि 2चं काय केलं? सबस्ट्रॅक्शन केलं. का सबस्ट्रॅक्शन करतो आपण? परत बघा. सबस्ट्रॅक्शन का करतो? कारण गणितामध्ये दिसतंय. हे बघा, इथे काय आहे? सबस्ट्रॅक्शन आहे, म्हणून सबस्ट्रॅक्शन करतो असं. मग पुढे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळून जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर हा एक क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन कसला आहे? आता मी तुम्हाला आधी सांगितलंय की मी ऑरचे क्वेश्चन नाही सॉल्व्ह करून दिले, फक्त 15 मार्काचे क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले. क्लिअर इथपर्यंत असं. मग आता इथं बघा, हा कुठला आहे? इम्प्लिसिटचा आहे. इम्प्लिसिटचं गणित कसं ओळखलं? 1 2 3 इक्वेशन आहे, 2च व्हेरिएबल दिसत आहेत. मग आता सिंपल गणित सॉल्व्ह करायचं होतं. कसं? याला F1 म्हणायचं, याला F2 म्हणायचं, याला F3 म्हणायचं. मग एकतर सगळे LHS RHS मध्ये न्या किंवा सगळे RHS LHS मध्ये आणा. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे.
आता LHS सोपं होतात, लगेच तिकडे घेऊन गेलो. F1 झाला, F2 झाला, F3 झाला, फॉर्म्युला बनवला. आता फॉर्म्युला कसा बनवायचा असतो, इथे साईन आहे मायनस, इथे मायनस साईन आहे, ठीक आहे. तुम्ही तेवढं करेक्शन करून घ्या. इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. इम्प्लिसिटमध्ये 2 असू द्या, 3 इक्वेशन असू द्या, कंपल्सरी साईन कुठलं असतं, मायनस असतं. मग इथे मायनस साईन आहे, ठीक आहे. येस, पुढे काय करायचं, इथे काय आहे एक्सची पोझिशन किती नंबर 1. मग मी काय लिहिलं, XYZ लिहिलं. काय ॲडजस्ट केला, YZ ॲडजस्ट केला. YZ वरती तसंच लिहून टाकला, परत U लिहायचा असतो, ठीक आहे. येस, मग याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. न्यूमरेटर सेपरेट सॉल्व, डिनॉमिनेटर सेपरेट सॉल्व. न्यूमरेटर कसं सॉल्व करायचं, न्यूमरेटर घेतला, याच्यानंतर मॅट्रिक्स मांडली, सगळ्या टर्म कशा सॉल्व केल्या, सेपरेट सॉल्व केल्या. एकदम सोप्या स्टेप आहे. विथ रिस्पेक्ट टू U आहे, फक्त U कडे बघायचं. U कुठं आहे, इथं, मग -1 लिहिलं असं, ठीक आहे. येस, ते सगळं सॉल्व केलं, न्यूमरेटर सॉल्व केला. किती बाय कितीची मॅट्रिक्स झाली, 3/3 ची मॅट्रिक्स झाली. 3/3 ची मॅट्रिक्स झाली, सॉल्व केली, n = -1 आला. डिनॉमिनेटर घ्यायचा, परत तसंच डिनॉमिनेटर सॉल्व केला. डिनॉमिनेटर काय आला, -1 - 8xy आला, बरोबर. 8xyz आला, 1 - 8xyz आला, ठीक आहे. इथं 1 राहिला, थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं 1 राहिला, इथे 1 पाहिजे. 1 हां, आता 1 मायनस पाहिजे, बघा कसं. हा 1 तसाच, 1 × 1 1 × 1 1 1 आणि 0 × हे 0, म्हणजे 1 - 0 1 1 × 1 1, इथे 1 झाला, बरोबर. त्याच्यानंतर इथं मायनस पाहिजे, मायनस काय होणार, प्लस होणार. इथे प्लस पाहिजे, इथे प्लस पाहिजे, आणि इथं 1 + 8xyz पाहिजे, ठीक आहे. तेवढं करेक्शन करून घ्या. 1 + 8xyz पाहिजे, ठीक आहे. येस, तसंच आता न्यूमरेटर उचलला तिकडे ठेवला, डिनॉमिनेटर उचलला तिकडे ठेवला. आन्सर हे नाही येत. आन्सर काय येतं माहिती आहे, 1/1 + 8xyz येतं. 1/1 + 8xyz येतं. लक्षात ठेवा, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, ठीक आहे. येस, पुढे चला. सपोज असं गणितात आलं, पॉवर, हां, हे कसलं गणित आहे, एररचं. लय सोपं असतं. तुम्हाला कसलं पर्सेंटेज सॉल्व करायचं आहे, पर्सेंटेज एरर इन काय म्हणताय, P म्हणताय. मग Pचं पर्सेंटेज सॉल्व करायचं आहे. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल तर काय घेतो आपण, लॉग घेतो. मग लॉग घेतला, ठीक आहे. लॉग घेतला, लॉगरिथमिकचा एक फॉर्म्युला वापरला, log of A/B. कसं लिहिलं, log of A - log of B लिहिलं, ठीक आहे. पुढे सॉल्व केलं, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह घेतला. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर कशाने मल्टिप्लाय केलं, 100ने मल्टिप्लाय केलं. 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर याचं पर्सेंटेज दिलेलं आहे, बघा इथं. हे बघा, हे पहिलं पर्सेंटेज कसलं दिलं आहे, एरर ऑफ 3% and 2% आर फाउंड इन द E and R. पहिल्यांदा Eचं पर्सेंट आहे, नंतर Rचं पर्सेंट आहे. Eचं पर्सेंट टाकलं, Rचं पर्सेंट टाकलं, आन्सर आलं, ठीक आहे. येस, पुढे यूज लॅग्रेंजस मेथड टू फाइंड मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. आता याची नोट. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच तुम्ही बघितलं, सरांनी एकदम सोप्या पद्धतीने हा पेपर तुम्हाला शिकवला आहे. सर एक्सप्लेन करताय, पण हा व्हिडिओ इथे अर्धा आहे. हा रिमेनिंग पूर्ण व्हिडिओ अगदी फ्री तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पर्पल ॲट ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर लगेच डाउनलोड करा. पर्पल ॲट ॲपमध्ये बघा, पर्पल ॲट ॲपमध्ये M1च्या कोर्समध्ये तुम्हाला एंड सेम पेपर सोल्युशन हा फोल्डर दिसेल. या फोल्डरमध्ये हा पूर्ण व्हिडिओ अनलॉक आहे, तो पूर्णपणे बघा आणि तुम्हाला गॅरंटी येऊन जाईल की M1 आपला स्कोर होतो. तुम्हाला जर वाटलं यार मला समजतंय ते M1चा कोर्स एकदा सबस्क्राईब केला की तुम्हाला M1च्या कोर्ससोबत बाकी 6 विषयांचे IMP क्वेश्चन अगदी फ्री भेटणार आहे. सो M1 सोबत रिमेनिंग 6 सब्जेक्ट सुद्धा तुमचे गॅरंटेड एकदम फ्रीमध्ये निघून जातील. सो नक्की M1चा कोर्स सबस्क्राईब करा आणि M1 स्कोर करा.